मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर आत्ताच सुरू झालेल्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलाने चांदेकरांच्या घरची मूर्ती बनवण्याची जबाबदारी घेतलेली असते. चांदेकर खानदानाची इज्जत आता कलाच्याच हातात असते. सर्वजण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण मूर्ती तयार झाली नाही तर पूजा होणार नाही आणि वर्षानुवर्ष चाललेली चांदेकरांची परंपरा एका दिवसामध्ये धुळीस मिळणार असते. आता ही बातमी देखील झपाट्याने सर्वत्र कोल्हापूरमध्ये पसरलेली असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण कलाने बनवलेली मूर्ती पाहण्यासाठी आता हॉलमध्ये जमलेले असतात. तेव्हा आबा नोकरांना पडदा बाजूला करायला सांगतात आणि देवीसमोरील पडदा बाजूला होताच सर्वांना ती मूर्ती पाहून मोठा धक्काच बसतो, कारण मूर्ती पूर्णपणे काळी काळी दिसत असते. तेव्हा रोहिणी म्हणत असते, एवढे सगळे प्रयत्न करूनही समोर ही अशी मूर्ती दिसते, त्यापेक्षा आपण आजची ही पूजा ना कॅन्सल करून टाकूयात. या मुलीमुळे आपण सर्वजण आता तोंडावर पडणार आहोत. तर राहुल अद्वैतला टोमणा मारत म्हणत असतो की तुला वर्षानुवर्षापासून ही जबाबदारी मिळत होती ना, तरीही तू चुकलास. पुढच्या वर्षी प्लीज असा गाढवपणा करू नकोस. आपल्या आजोबांची मान अशी खाली घालू नकोस. तुझ्यामुळे आज आमच्या घरावर ही वेळ आली आहे. तेव्हा अद्वैतला तर खूपच राग आलेला असतो. तो लगेच कलाच्या जवळ जात म्हणतो, बाता तर खूप मोठ्या मोठ्या मारत होतीस आणि आता ही तुझी फालतू कला आहे का? तेव्हा कला मात्र शांतच असते. आबा काही न बोलता तेथून जाण्यासाठी निघतात. तेव्हा अद्वैत त्यांची माफी मागत म्हणतो, आबा मला माफ करा. मी पहिलेच ही जबाबदारी या रस्त्यावरील फालतू मुलीला द्यायला नको होती. काहीतरी नवीन करण्याच्या नादात सगळी काही गडबड होऊन बसली. आय एम सॉरी आबा. तेव्हा कला लगेच तेथून बाजूला येते आणि देवी आईच्या मखरातील डेकोरेशनमधील सर्व लाईट्स ती चालू करते आणि आता प्रकाशात समोर जी देवी आईची मूर्ती दिसते ना, ती पाहून सर्वांचे डोळे अगदी दिपून जातात. साक्षात देवी आई समोर उभी असल्याचा साक्षात्कार आता सर्वांना होत असतो. इतकी छान कलाने मूर्ती बनवलेली असते, त्यावर कलर केलेले असतात अगदी सुंदर. कलाने मखर पण अगदी छान प्रकारे सजवलेला असतो. सर्वजण कलाची जगात भारी कलेकडे डोळे फाडून फाडून पाहत असतात आणि खूपच खुश होतात. सर्वांच्या डोक्यावरील टेन्शन आता पूर्णपणे उतरलेलं असतं. तेव्हा कला अद्वैतला रागातच म्हणते, अतिघाई संकटात नेई. ज्याप्रमाणे तू काहीही विचार न करता माझ्यावर जे काही आरोप केलेस ना, त्यावरून तर तुला कळलंच असेल ना, तू एक स्वार्थी आणि खडूस मुलगा आहेस ते. आणि माझा स्वभाव तर असा आहे ना, मी असं शांत राहून माझ्या कामातूनच समोरच्यांची बोलती बंद करत असते. तेव्हा आबा मोठ्याने हसत खुश होत म्हणत असतात की या मुलीने तर जादू केली. अशी देवी आईची मूर्ती इतकी सुंदर मी या अगोदर कधीच पाहिली नव्हती. बघा ना, या एका मूर्तीने सगळं घर कसं आनंदाने सौंदर्याने भरून निघालं आहे. तेव्हा ते कलाला म्हणत असतात, बाळा, आज तू चांदेकर खानदानाचं जे काही काम केलं आहेस ना, ते अनमोल आहे. बघ ना, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद कसा ओसांडून वाहत आहे ते. आणि तू तर एका क्षणातच आम्हा सर्वांना स्वर्ग दाखवलास. म्हणून आता कलाच्या डोक्यावर हात ठेवत आजोबा तिला भरभरून आशीर्वाद देत असतात. ते पाहून कला खूपच खुश होते. आता अद्वैतची बोलती मात्र बंद झालेली असते. तेव्हा काकू आणि सरोज म्हणत असतात की या मुलीने खरंच एका रात्रीमध्ये एवढा मोठा चमत्कार घडवून आणला. हे तर अद्भुत आहे. तेव्हा सरोज रोहिणीला टोमणा मारत म्हणत असते की या मुलीला माझ्या अद्वैतच इथे घरी घेऊन आला, म्हणून हे शक्य झालं. तेव्हा रोहिणी, आता माझ्या मुलाच्या पारखी नजरेचं तू कौतुक करणार नाहीस का? तेव्हा रोहिणी गप्प होते. तर आता अद्वैत म्हणत असतो, आई, आत्या, प्लीज तुम्ही दोघी भांडू नका बरं, शांत व्हा. आणि या मुलीचं एवढं कौतुक करण्याची काही गरज नाही आहे. कमी वेळेत तिने ठीकठाक काम केलं आहे. तेव्हा सोहम म्हणतो, अरे दादा, हे काय बोलतोस तू? ठीकठाक नाही तर एकदम पॉवरफुल काम केलं आहे या ताईने. एकदा बघ तरी, ही ताई कलाकार नाही तर एक जादूगारच आहे. खरंच किती सुंदर दिसत आहे देवी आईची मूर्ती. तेव्हा कला म्हणत असते की सौंदर्य तर पाहणाऱ्यांच्या डोळ्यातच असतं, पण ज्यांना सौंदर्याची व्याख्याच कळत नाही ना, त्यांचं आपण काय करू शकतो? म्हणून ती अद्वैतकडे रागाने पाहू लागते. तेव्हा अद्वैत लगेच खाली मान घालतो. त्यानंतर सरोज कलाला विचारते की तू डिझाईन किंवा कलाकृती याचा काही कोर्स केला आहेस का? त्यावर कला सांगते, नाही, करण्याची फार इच्छा होती, पण काही कारणांमुळे नाही करू शकले.
मी हे स्वतः शिकले आहे. माझे बाबा पण ना एक आर्टिस्ट आहेत. त्यांचे गुण कदाचित माझ्यात उतरले असतील म्हणून हे सगळं मला जमतं. तर इकडे सोहम अद्वैतला म्हणत असतो, अरे जिथे तुझं कौतुक व्हायला हवं तिथे सर्वजण या मुलीचं कौतुक करत आहेत. काही तासातच या मुलीने सर्वांना आपल्या बाजूने वळवून घेतलं. तू मात्र एकटाच पडला आहेस. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हे कौतुक जास्त काळ टिकणार नाही. तिला काम करण्यासाठी मी इथे बोलवलं होतं. काम झालं ना आता ती निघून जाईल. ती फक्त एक कामगार आहे, कलाकार नाही. तेव्हा ते ऐकून कलाला खूपच वाईट वाटत असतं. ती अद्वैतला म्हणते, कौतुक तर तुझ्या तोंडून होईल हे मला स्वप्नातसुद्धा वाटतच नाही. परंतु निदान आभार तरी मानशील. पण हे माझे एक्सपेक्टेशनसुद्धा चुकीचंच होतं हे आत्ता मला कळतंय. तेव्हा अद्वैत लगेच कलाच्या हातावर काही पैसे ठेवत म्हणतो की हे पैसेसुद्धा तुझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्तच आहेत आणि अजून हे पैसे ठेव तुला माझ्याकडून बक्षीस म्हणून. तू वेळेवर काम पूर्ण केलंस ना त्यासाठी. तेव्हा कला लगेच ते सर्व पैसे पुन्हा अद्वैतच्या हातावर ठेवत म्हणते, मला माझ्या नावापेक्षा माझ्या कामावरून जास्त ओळखतात. काय नाव हो तुमचं? मिस्टर अद्वैत चांदेकर. हे काम मी तुमच्या पैशांसाठी नव्हतं केलं तर कशासाठी केलं होतं हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. अजून माझं काम बाकी आहे. माझा टाईमपास करू नका म्हणून कला लगेच तेथून बाजूला जाते. तर अद्वैत एकटक कलाकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता सर्वजण पूजेसाठी छान तयार झालेले असतात. गुरुजीसुद्धा आलेले असतात. सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला असतो. तर इकडे कला राहिलेलं काम पूर्ण करून देवी आईचे आशीर्वाद घेते. तर दुसरीकडे जमलेले सर्व लोक म्हणत असतात की इतकी सुंदर देवी आईची मूर्ती आणि सजावट आत्तापर्यंत आम्ही कधी असं पाहिलंच नव्हतं. तेव्हा ते ऐकून रोहिणीचा मात्र जळफळाट होत असतो. तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तेव्हा आरती आणि पूजा होते. तर अद्वैत सर्वांना प्रसादसुद्धा वाटत असतो. तर इकडे आबाचे मित्र म्हणत असतात की आजची देवी आईची मूर्ती ना दरवर्षीपेक्षा कमालच आहे. तेव्हा काकू म्हणते, ही सगळी ना आमच्या अद्वैतची कमाल आहे बघा. तर आबा सर्वांना सांगू लागतात, कमाल माझ्या अद्वैतची नाही तर कमाल या कलाची आहे. कलानेच हे सर्व घडवून आणलं. खरंच किती खूप गुणी मुलगी आहे ही. तेव्हा आबा पुन्हा एकदा कलावर कौतुकाचा वर्षाव करत असतात. अद्वैत, या कामासाठी तू अगदी योग्य मुलीची निवड केलीस असं ते अद्वैतला सांगू लागतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, काम तर तिने छान केलंच आहे परंतु यापेक्षाही आणखी छान काम ती करू शकली असती. त्यानंतर अद्वैत कामानिमित्त फोनवर बोलत खूप गडबडीत असतो. त्याच वेळेला अद्वैतचा धक्का कलाला लागतो. तेव्हा धक्का लागून अद्वैतचा मोबाईल खाली पडतो. कलाची कलरिंगची बॅगसुद्धा खाली पडते आणि त्यातील कलरची बॉटल फुटून अद्वैतच्या कपड्यावर जाऊन पडते. त्यामुळे अद्वैत कलावर खूपच भडकतो. परंतु कला काही ऐकून घेत नाही. अद्वैत विचारत असतो की तुला एवढा कसला घमंड आहे? तर कला म्हणते, अरे घमंडी मी नाही तर तूच आहेस. अशा स्वार्थी लोकांच्या घरात ना मला एक पाऊलही टाकायचं नाही असं म्हणत कला तेथून निघून जाते. तर आता मित्रांनो, कला पुन्हा पूजेला कशी येणार ते पाहणं रोमांचक ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.